नमस्कार, मी सरिता आगरकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. लेसन नंबर 1 मध्ये हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, त्यामध्ये आता आपण सुरू करूया इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे विकास. विकास जसा होतो ना त्याला इव्हॉल्युशन म्हणतात. आता याची डेफिनेशन पहा काय आहे. There is a gradual changes occurring in living organisms over long duration. बऱ्याच काळापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये हळूहळू होणारे चेंजेस म्हणजे इव्होल्युशन. इट इज अ स्लो ग्रोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स अचीव. ही अशी प्रोसेस आहे जी खूप हळूवारपणे होते. खूप हळूवारपणे होते ज्याच्यामुळे की जे डेव्हलपमेंट होतात ऑर्गॅनिझम्स मध्ये, हळूहळू हळूहळू जे डेव्हलपमेंट होतात ऑर्गॅनिझम्स मध्ये ते अचीव केल्या जातात. ते त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन जातात त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये. आणि मग हळूहळू जेव्हा ते चेंजेस त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सामावल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये इव्होल्युशन होते. म्हणजे याचा अर्थ ही खूप स्लो ग्रोइंग प्रोसेस आहे, बरी स्लो ग्रोइंग प्रोसेस आहे. आणि ऑर्गॅनिझम्स मध्ये झालेले चेंजेस ते अचीव करतात आणि अशा प्रकारे इव्होल्युशन घडून येते. चेंजेस इन स्टार्स अँड प्लॅनेट्स टू बायोस्फिअर ऑफ द अर्थ ऑल इन्क्लुडेड इन स्टडी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनची स्टडी करायची आहे म्हणजे काय. इन बायोस्फिअर ऑफ अर्थ इट इन्क्लूड्स ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन इट. बायोस्फिअर मध्ये सगळे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. तर या लिव्हिंग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्टार, प्लॅनेट या सर्वांची स्टडी म्हणजे इव्होल्युशन. इव्होल्युशन फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्होल्युशन. जसं आता कोणती ग्रोथ होते तर त्यावेळेला त्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर्स मध्ये चेंज होते. कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या स्पेसिफिक काही कॅरेक्टर्स मध्ये चेंजेस होतात. काही ज्या वेळेला काही कॅरेक्टर्स मध्ये चेंज होतात मग ते काय होते, एक नवीन स्पीशीज तयार होते. काही कॅरेक्टर्स मध्ये जर चेंज झाले तर एक नवीन स्पीशीज तयार होते. आणि ह्या ज्या नवीन स्पीशीज आहे या नॅचरल सिलेक्शननी सिलेक्ट केल्या जातात. हे सुद्धा इव्होल्युशन आहे. नॅचरल सिलेक्शन, डार्विनचं नॅचरल सिलेक्शन की ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या सिलेक्ट केल्या जातात. तर तुम्ही जसं आता नॅचरल सिलेक्शन मध्ये तर तुम्ही असं पाहू शकता की पुष्कदा आपण पाहिलेलं आहे की कडुलिंबाचे झाडं आहे, अजून बरेचसे मोठे मोठे जे आंब्याचे रोपं आहे यांना छोटे छोटे रोपं येतात. तुळशीचे रोपं तुम्ही पहा, बरेचदा आपण तुळशीला, मोगऱ्याला असे छोटे रोपं येतात खाली. परंतु ते सगळेच्या सगळे ग्रो करतात का? नाही, ते सगळे ग्रो नाही करत. त्याच्यातले काही मरून जातात आणि जे वातावरणाशी सूट करतात तेच जिवंत राहतात. ते आहे नॅचरल सिलेक्शन. मांजरीला पहा, कुत्र्याला पहा, डुकऱ्याला पहा, भरपूर पिलं होतात परंतु ते सगळेच्या सगळे जिवंत राहतात नाही. जे वातावरणासोबत ऍडजस्ट होतात ते जिवंत राहतात, बाकीचे पॅरिश होऊन जातात, मरून जातात. तर हे नॅचरल सिलेक्शन आहे. जवळपास 3.5 बिलियन पूर्वी देर इज नो लाईफ ऑन द अर्थ. देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ लाईफ ऑन द अर्थ. अर्थवर कोणतंही लाईफ नव्हतं. त्याच्यानंतर हळूहळू सिंपल एलिमेंट्स ओशन मध्ये बनायला सुरुवात झाल्या आहेत. सिंपल एलिमेंट्स मे हॅव बीन स्टार्ट इन ओशन. आफ्टर देन सम organic and inorganic compounds may have been formed. Simple elements पासून अशा प्रकारचे सिंपलच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यापासून एलिमेंट्स पासून बनले. त्याच्यानंतर फ्रॉम दिस सिंपल कंपाऊंड सम कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म्ड. Means like proteins, nucleic acid, these are complex compound. आणि हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड या सिंपल कंपाऊंड पासून बनायला सुरुवात झाली.
या जेव्हा प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड बनून तयार झाले असतील, आफ्टर दॅट प्रिमिटिव्ह सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम these organic and inorganic complex compounds. Number of cells may have been increased at the cost of surrounding chemicals. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सुरुवातीला जेव्हा एलिमेंट्स ओशन मध्ये बनायला सुरुवात झाली असेल, त्याच्यानंतर त्या एलिमेंट्स पासून सिंपल कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनायला सुरुवात झाली. सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनले, त्याच्यापासून मग त्या सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स नंतर कॉम्प्लेक्स प्रोटीन्स लाईक प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड टाईपचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनले. जेव्हा त्याच्यामध्ये प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड तयार झाले, तर आता त्याला काय एक सराउंडिंग मेम्ब्रेन तयार झाली, म्हणजे सेल तयार झाले. तर ही सेल पहिली सेल बनली असेल, आणि ही जी सेल आहे या सेल सोबत अनेक अजून पण सेल्स बनल्या असेल, बऱ्याचशा सेल्स तयार झाल्या असतील. कारण की काय आहे, तिथे बरेचसे केमिकल्स बनलेले, आपण म्हटलेले आहे की केमिकल्स तयार झाले म्हणजे डिफरंट जे कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले, त्याच्यासोबत बरेचसे सेल्स त्यांना घेऊन बऱ्याचशा सेल्स तयार झाल्या असतील. आणि या ज्या सेल्स आहेत याच्यामध्ये बऱ्याच टाईपचे केमिकल्स असतील, आणि हे जे केमिकल त्याच्यामध्ये होते तर ते म्हणजे अशा प्रकारच्या सेल्स, या सेल्सच्या आहे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार झाल्या असतील. म्हणजे काही मध्ये न्यूक्लिक ऍसिड असेल, काही मध्ये प्रोटीन्स असतील, काही मध्ये अजून इतर केमिकल्स असतील, इतर कंपाऊंड जे तयार झाले होते ते असतील. त्याच्यापैकी ज्या सेल्सनी वातावरणासोबत ऍडजस्ट केलं, सराउंडिंग सोबत ऍडजस्ट केलं, ते सेल्स ग्रो झाल्या असतील पुढे. आणि ज्या सेल ऍडजस्ट करू शकल्या नाही वातावरणासोबत, ज्या सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करू शकल्या नाही, त्या सेल पॅरिश झाल्या, म्हणजे नष्ट झाल्या. तर अशा प्रकारे जीवनाची सुरुवात 3.5 बिलियन इयर्स नंतर जीवनाची सुरुवात झाली असेल, असे वैज्ञानिकांचं मत आहे. आणि हे डार्विनचं नॅचरल सिलेक्शन हेच सांगते, जे ऍडजस्ट होईल वातावरणासोबत, सराउंडिंग सोबत, ते राहतील, ते ग्रो करतील, आणि जे वातावरणासोबत ऍडजस्ट करू शकणार नाही त्याला ते नष्ट होऊन जातील. अकॉर्डिंग टू थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, द सेल्स which could adjust with surroundings, they may show good growth, but which could not adjust with surroundings, they may perish. आता एक अशी वेळ होती की जेव्हा अर्थवर काहीही नव्हतं, लाईफ नव्हतं, पण आज अर्थवर करोडोच्या संख्येमध्ये स्पीशीज आहे, लाईफ आहे, आणि ही लाईफ मध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आहे. जर आपण पाहिलं तर आपण प्लांटच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर युनिसेल्युलर प्लांट पासून, युनिसेल्युलर प्लांट मध्ये जसं आपण क्लोरेला म्हणू शकतो, क्लोरेला पासून तर मल्टीसेल्युलर आपण वडाचं झाड, बेनियान ट्री किंवा मोगरा, गवत अशा प्रकारचे झाडं सुद्धा दिसून येतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर एकही झाड दुसऱ्यासारखं नाही, आणि अशा करोडो स्पीशीज आहेत आपल्या इथे. तसंच प्रकारे ॲनिमल्सच्या बाबतीत पाहिलं तर ॲनिमलच्या बाबतीत पण युनिसेल्युलर जसं अमिबा, पॅरामेशियम, इथून पाहिलं तर आपल्याला फ्रॉग, स्नॅक, लिझार्ड, तशाच प्रकारे मोठे ऑर्गॅनिझम्स पाहिले तर ह्युमन बीइंग, एलिफंट, अजून व्हेल, या अशा प्रकारचे बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आज इथे आहे. लाईफ आता कुठे कुठे नाही आहे पहा. इक्वेटर एक जे आपण ही जी अर्थ आहे, अर्थच्या इक्वेटरवर, भूमध्य रेषेवर पण एअर मध्ये पण लाईफ आहे. एअर मध्ये पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, लँड मध्ये पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, वॉटर मध्ये पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. आज अर्थचा बराचसा भाग लाईफनी भरलेला आहे, बऱ्याचशा वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी भरलेला आहे. ह्युमन बिईंगला ही क्युरियोसिटी होती, प्रत्येक मानवाला ही क्युरियोसिटी होत होती की कशा प्रकारे जीवनाचा ओरिजिन झालेला आहे, आणि एवढे विविध प्रकारचे ऑर्गॅनिझम्स अर्थवर तयार झालेले आहे. तुम्हालाही वाटतेच ना, लाईफची सुरुवात कशी झाली असेल, वाटतेच आपल्याला. तर अशा प्रकारे प्रत्येकालाही वाटत होतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी एक बऱ्याचशा थेअरी सायंटिस्टने याबद्दल दिलेल्या आहेत. पण त्याच्यापैकी ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ही थेअरी जास्त ऍक्सेप्ट केल्या गेलेली आहे.
Big Bang Theory. According to Big Bang Theory, the universe began as a very hot, small and dense superforce. It was only a point when this small dense point crashed, various stars, planets, comets, black holes are formed. म्हणजे बिग बँग थेअरीच्या नुसार हे जे युनिवर्स आहे हे एक पॉइंट होतं, एक स्मॉल हॉट अँड सुपर फोर्सने भरलेला एक खूप स्मॉल युनिवर्स, खूप स्मॉल होतं, हॉट होतं आणि याच्यामध्ये सगळे सुपर फोर्स भरलेलं होतं. तर हे आजच्या म्हणजे एक पॉइंट सारखाच होता, एक हा फक्त एक पॉइंट सारखा होता. आणि ज्या वेळेला हे क्रॅश झालं, ते एक्सप्लोर झालं, ते याच्यापासून हे असे सगळे बाहेर निघाले, एक्सप्लोर झालं, हे सगळे क्रॅश झालं आणि याच्यापासून काय तयार झालं, याच्यापासून स्टार्स, प्लॅनेट, कॉमेट, ब्लॅक होल्स हे सगळे हे जेव्हा क्रॅश झालं तेव्हा याच्यापासून स्टार्स, प्लॅनेट हे तयार झाले आणि एका युनिवर्सची रचना झाली. एक युनिवर्स. बऱ्याचशा फिलॉसॉफर्सनी, रिलिजियस स्कॉलर्सनी, धार्मिक विद्वानांनी जीवनाच्या निर्मितीबद्दल आपले मत मांडले. जीवनाची निर्मिती म्हणजे ही उत्क्रांती झाली, इव्होल्युशन झालं, त्याच्याबद्दल आपले मत लिहून ठेवलेले आहे, मांडलेले आहेत. आणि तशाच प्रकारे इंडियन कल्चर, ग्रीक कल्चर, रोमन कल्चर, चायनीज कल्चर यांच्यामध्ये सुद्धा युनिवर्सच्या निर्मितीसाठी, जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल अनेक डिस्कशन झालेले आहे. बऱ्याचशा कल्चरमध्ये तर अशा अनेक पोएट्रीची निर्मिती केली गेलेली आहे, स्टोरीजची निर्मिती केली गेलेली आहे, सेक्रेट बुक्स आहे, धार्मिक ग्रंथ. तशाच प्रकारे रिलिजियसद्वारे त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याद्वारे की स्टार्सची, प्लॅनेट्सची, पंचमहाभूताची, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची निर्मिती कशी झालेली आहे. आता ही थिअरी ऑफ इव्होल्युशन काय म्हणते? फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम इज फॉर्म्ड इन ओशन. म्हणजे इव्होल्युशनच्या थिअरीच्या अंतर्गत सगळ्यात पहिले जो लिव्हिंग मटेरियल तयार झाला आहे तो आहे प्रोटोप्लाझम. आणि हा प्रोटोप्लाझम ओशनमध्ये, समुद्रामध्ये तयार झालेला आहे. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची निर्मिती झालेली आहे. म्हणजे हे लगेच नाही झालं, बराच टाइम गेलेला आहे ह्याच्यानंतर. आणि जेव्हा प्रोटोप्लाझम तयार झाल्यानंतर मग अनेक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालेले आहे. आता हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले, ग्रॅज्युअल हळूहळू चेंजेस होत गेले आणि स्टेप बाय स्टेप काही चेंजेस होत गेले. ग्रॅज्युअल म्हणजे स्टेप बाय स्टेप काही चेंजेस होत गेले. आणि हे चेंजेस झाल्यानंतर त्यांच्यापासून थोडेसे लार्जर आणि कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. लार्जर आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले म्हणजे थोडेसे मोठे आणि थोडेसे गुंतागुंतीचे असे ऑर्गॅनिझम्स त्याच्याद्वारे तयार झाले. त्यानंतर काय झालं? याच्यासाठी म्हणजे एवढे जे हे प्रोटोप्लाझम पासून तर मग युनिसेल्युलर नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा थोडेसे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. तर हे एवढं होण्यासाठी 300 करोड वर्ष लागले. आणि हे जे चेंजेस आणि डेव्हलपमेंट झाले, हे अशा प्रकारचे जे चेंजेस झाले, हे डेव्हलपमेंट आणि चेंजेस झाले हे ऑलराऊंड म्हणजे सगळीकडे झाले, ऑलराऊंडेड अँड मल्टी डायमेन्शनल. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक भागामध्ये चेंजेस झाले, ऑर्गॅनिझम्सच्या प्रत्येक भागामध्ये हे चेंजेस झाले आणि सर्वीकडे झाले. त्याच्यामुळे असे ऑर्गॅनिझम्स तयार झाले, म्हणजे डिफरंट प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. प्रोटोप्लाझम पासून तर डिफरंट प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे, विविध प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहे जे ऑर्गनायझेशनल आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अंग आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे काम करण्यासाठी त्याचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे. तर अशा प्रकारे त्याला काय म्हटलं जाते? इव्होल्युशन, उत्क्रांती. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ancestors having different structural and functional organization is called evolution.
म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स मध्ये जे प्रोग्रेसिव्ह म्हणजे उच्चस्तरीय प्रोग्रेसिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये प्रोग्रेसच होत गेलेली आहे असं डेव्हलपमेंट होणं फ्रॉम द अँसेस्टर्स, जे पूर्वज आहेत त्यांच्या पूर्वजामध्ये डेव्हलपमेंट होत जाते आणि नवीन नवीन प्रकारचे प्लांट्स ॲनिमल्स तयार होतात. हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. आणि हे जे नवीन जे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होते त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन असते. म्हणजे प्रत्येकामध्ये स्ट्रक्चर पण बदलते आणि फंक्शन पण बदलतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळे ऑर्गन्स असतात, त्यांचं ऑर्गनायझेशन्स होते. तर अशा याला काय म्हटल्या जाते, इव्होल्युशन म्हटल्या जाते. जसं आपल्याला माहिती आहे की माकडांपासून मनुष्याची निर्मिती झालेली असं म्हटल्या जाते. माकडापासून म्हणजे माकडांमध्ये बरेचसे डिफरन्स झालेले, बरेचसे त्याच्या ऑर्गनायझेशन मध्ये चेंजेस झाले आहे. तरच तर आज माकडापासून मानव तयार झालेला आहे. अशा प्रकारे डेव्हलपमेंट होते आणि इव्होल्युशन होत राहते. तर त्याच्याबद्दल आपण आता पुढे बघणारच आहोत की इव्होल्युशन उत्क्रांती कशी झालेली आहे. देयर आर व्हेरियस थेरीज which are given by various scientists and various religious scholars which are accepted by people, and when we are thinking about that theories, it implies that the evolution is an everlasting process. Means the changes which are due to evolutions, they are everlasting process. म्हणजे इतक्या थेरीचा जो सायंटिस्टनी आणि बरेचसे विद्वान लोकांनी अभ्यास केला आहे त्याला जर एकत्र पाहिलं, आपल्याला कलेक्टिव्हली जर आपण त्याला पाहिलं तर त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की हे जे इव्होल्युशन मध्ये जे चेंजेस होत आहे ते सतत राहणार आहे, एव्हरलास्टिंग आहे, म्हणजे सतत राहणार आहे. तर परंतु हाऊएव्हर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. म्हणून ही एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे ड्यू टू इव्होल्युशन. बऱ्याचशा त्याच्यामध्ये कॅरेक्टर्समध्ये चेंजेस झालेले आहे, म्हणजे इव्होल्युशनच्या द्वारेच हे चेंजेस झालेले आहे. हे सगळं प्रूफ करायला त्यांना प्रूफची आवश्यकता असते. तर असे बरेचसे प्रूफ्स आहे जे या थेरीजला सपोर्ट करतात. देयर आर व्हेरियस एव्हिडन्सेस विच सपोर्ट द थेरी ऑफ इव्होल्युशन. आता त्याच्यामध्ये कोणकोणते आहे जे की थेरी ऑफ इव्होल्युशनला जे प्रूफ आहे ते याप्रमाणे आहे. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, anatomical evidences, vestigial organs, paleontological evidences, connecting links, and embryological evidences. These are some evidences or some proofs which support theory of evolution. हे सर्व जे इव्हॉल्युशनचे एव्हिडन्सेस आहे हे आपण आता बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका. थँक्यू.